नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर आजची आपली रेसिपी आहे दही भेंडी। यासाठी मी मस्त भेंडी धुवून घेतली आणि तिला अर्धी अर्धी कट करून छान अशी कापून घेतली। अशा प्रकारे माझी सगळी भेंडी कापून झालेली आहे। आणि परत मी एका बाउलमध्ये 3 चमचे दही, एव्हरेस्टचा तिखा मसाला, हळद आणि किचन किंग मसाला हे सगळं ॲड केलं। हे मिश्रण चांगलं ॲड करून घेतलं मी दह्यामध्ये आणि ती वाटी साईडला ठेवून दिली। खलबत्त्यामध्ये मी थोडासा लसूण चेचला, पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं, परत त्याच्यामध्ये भेंडी छान अशी फ्राय करून घेतली मस्तपैकी। भेंडीचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडं आपण फ्राय करून घ्यायचं। परत मी तिला ताटामध्ये काढून घेतलं। परत पॅनमध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी कढीपत्ता, जिरे, मोहरी छान अशी टाकली। जिरे मोहरी अशी छान तडतडली पाहिजे, नाचायला लागली पाहिजे। अशा प्रकारे फोडणीला सुगंध मस्तपैकी आला आहे। परत त्याच्यामध्ये मी चेचलेला लसूण टाकला, चिरलेला कांदा टाकला। कांदा असा छान लाल होईपर्यंत परतायचा आहे। परत मी त्याच्यामध्ये टमॅटो ॲड केलं। मीठ टाकल्यानंतर टमॅटो छान शिजतं म्हणून मी फोडणीतच मीठ टाकलं, हिंग टाकलं। परत नंतर मी सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले। छान असे मसाले परतून घेतले, एकजीव करून घेतलं सगळं। परत मी त्याच्यामध्ये दह्याचं केलेलं मिश्रण ॲड केलं आणि तेही छान एकजीव करून घेतलं। छान तेल सुटेपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे मस्तपैकी। अशी आपली दही भेंडीची ग्रेव्ही रेडी झाली आहे। परत मी त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकली आणि छान अशी मस्त परतून घेतली। ती अर्धी पहिली शिजलेली होती, आता त्याला थोडं एक 5 ते 7 मिनटं त्याला शिजवली की ती भेंडी रेडी होईल। अशी छान मस्तपैकी आपली डिश रेडी झाली आता। परत मी त्याच्यावर कसुरी मेथी टाकली। कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते। थोड्या वेळ मी त्याच्यावर झाकण ठेवलं। हे बघा कशी छान दिसते आता भेंडी आपली पूर्ण रेडी झाली आहे। नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली भेंडी आणि तुम्ही नक्की ट्राय करा। जय महाराष्ट्र। उद्या नक्की भेटू।